नमस्कार. आज मी जे दाखवणार आहे तो जरा हटके पदार्थ आहे. तो असा की हे बघा, बाजरी आणि ज्वारीचं असं मी भिजवला होता. 2 दिवस भिजवली, मग सडली, मग वाळवली आणि मग सडली. आधी वाळवली मग सडली. तर असा रव्यासारखं झालं आहे जाड. मग त्याला मस्त लसूण मिरची आणि कांदा अशी तुपाची, जिरे आणि तूप अशी फोडणी देऊन मस्त हा पदार्थ करणार आहे. म्हणजे थोडक्यात उपीटसारखं पण पौष्टिक, हेल्दी. परत वरनं तूप न घेण्यासाठी आधीच मी थोडं जास्त घालते. ही कढई स्टीलची आहे म्हणून लगेचच तापते. जिरे थोडेच घातलेत कारण जिरे मिरची कटर पण आहे. आता मी यात लसूण घालते. हा खूप पौष्टिक आणि हेल्दी पदार्थ आहे कारण ज्वारी बाजरी आहे. मग नेहमीच आपण उकड वगैरे तर करतोच. मग आता दही ताक काही न घालता असं मस्त शिजवणार आहे मी. मिरची थोडा हिंग, आता मी यात मीठ घालते. आणि हे 2-3 डाव जेवढं हवं आहे तेवढं घालते. 3 डाव बस झाले. 3 नको म्हणून वर थोडंसं. आणि हे असंच थोडंसं परतते. खूप असं भाजायचं वगैरे असं काही नाही, पण ऑलरेडी त्याच्यावर सगळी क्रिया झालेली आहे. थोडक्यात चिकासारखी सगळी प्रोसेस झालेली आहे. यात मी गरम पाणी अजिबात घालणार नाही आहे, गार पाणी घालणार आहे. आणि मग शिजायला जो वेळ मिळेल त्याने ते छान शिजेल. आता याला मी असं बारका एक तांब्या पाणी घातलं. गार पाणी का घातलं म्हणजे गाठी वगैरे होणार नाही. आता शिजू शकतं ते आरामात. आता उकळी यायला लागली. आता हे सगळं ट्रान्सफर होईस्तोवर छान शिजवायचं आहे उपीटासारखं. तर असं हे मस्त झालेलं आहे. आता जेव्हा तुम्ही वाढून घ्याल तेव्हा मी आता फोडणीला तूप घातले. हवं तर परत वरनं आपण साजूक तूप घालू शकतो. तर अशी ही हेल्दी रेसिपी, ज्वारी आणि बाजरीचा चीक. थोडक्यात हवी तर कोथिंबीर घाला.
रेसिपी आवडली तर लाईक, सबस्क्राईब, कमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका. बाय बाय.